पांगरवलमध्ये थेट बंड, ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला सुरुवात। भीमराव आव्हाडांचा संतप्त निर्णय, बदलीशिवाय ग्रामपंचायत उघडणार नाही। पांगरमल ग्रामपंचायतीत आज प्रचंड खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे। माजी सरपंच भीमराव आव्हाड यांनी ग्रामसेविका अडसुळे यांच्या कारभाराविरोधात थेट ग्रामपंचायतीला टाळे ठोकत ठिय्या आंदोलन सुरू केलं। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची जमीन उद्ध्वस्त झाली। मुख्यमंत्री स्वतः पंचनाम्याचे आदेश देऊन गेले। तहसीलदारांनीही लेखी आदेश दिले, पण ग्रामसेविका मात्र फोन उचलायलाही तयार नाहीत। उचलला तर टाळाटाळीची उत्तरं देतात, अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून व्यक्त झाली। शेतकऱ्यांच्या हक्काच्या पंचनाम्यांकडे दुर्लक्ष करून ग्रामसेविका जबाबदारी टाळत असल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे। भीमराव आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते ग्रामपंचायतीसमोर ठाण मांडून बसले असून ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष टाळे ठोकून प्रशासनाला थेट आव्हान दिलं आहे। गावकऱ्यांचा एकमुखी निर्णय, जोपर्यंत ग्रामसेविका अडसुळे यांची बदली होत नाही आणि शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण आणि टाळेबंदी आंदोलन सुरूच राहणार। ग्रामपंचायत दाराशी संतप्त शेतकरी व गावकरी जमले असून आता निर्णय झाला पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला आहे। हा संघर्ष आता किती उग्र होणार आणि प्रशासन यावर कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज पांगरमल ग्रामपंचायत या ठिकाणी मी आलो असताना या ठिकाणी ग्रामसेवक मॅडम ते हजर नाही। त्यांना तहसीलदारचे लेखी आदेश आहेत की आपण ग्रामपंचायतमध्ये बसून गावकऱ्यांना बोलून शेतकऱ्यांना बोलून त्यांचे प्रश्न काय आहेत आणि जागेवर जाऊन पंचनामे करावेत, कारण शेतकरी आज एकदम हवालदिल झालेला आहे। इतकं या गावामध्ये पाणी साठलंय, शेतकऱ्याचे कांदे असतील, तूर असेल, जे जे पिकं असतील ते एकदम सोडून गेलेत पाण्याखाली। आणि आदेश सुद्धा ही मॅडम या ठिकाणी बसत नाही आणि गावात जाऊन पंचनामे करत नाही आणि जर ग्रामस्थांनी फोन केले ते पण उचलत नाही आणि जर उचललात तर उडवडीची उत्तर देते। अशा या मॅडमची ताबडतोब ठिकून पांगरमल बदली करण्यात यावी, कारण ती जर तहसीलदारचे आदेश पण मानत नसेल तर मला वाटतं ती तहसीलदारापेक्षा आणि मुख्यमंत्र्यापेक्षा मोठी नाही आहे। तरी मी आज ग्रामपंचायतला या ठिकाणी कुलूप लावलेलं आहे। जोपर्यंत मॅडम संपूर्ण गावामध्ये फिरून शेतावर बांधावर जाऊन पंचनामे करत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत चावी मी या ठिकाणी तिला देणार नाही। जय जय महाराष्ट्र, जय श्रीराम। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।